नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 23 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हिसेसमध्ये आता शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो, या पिन कमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आजचं विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्यापूर्वी कालच केलेला जो व्हिडिओ होता ज्यामध्ये तीनही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण केलेलं होतं, त्यामुळे पूर्ण आठवड्यासाठीचं विश्लेषण आपण तिन्ही इंडेक्सचं केलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? तो बघितला नसेल तर तो एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सोमवार सकट संपूर्ण आठवड्याचं विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो, तो अवश्य बघाच. तर मार्केटमध्ये सध्या मंदी चालू आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि शॉर्ट टर्म आणि ह्या मंदीचं आपण एक खालची शेवटची 3 टार्गेट दिलेली होती. त्याच्यामध्ये आपण बघू शकता निफ्टीमध्ये 23,065 हे पहिलं टार्गेट आपल्याला 19 तारखेला आलं होतं. त्यानंतर दुसरं टार्गेट आहे 22,885 आणि तिसरं टार्गेट आहे 22,750. आणि ह्या झोनमध्ये कुठेही जरी डब्ल्यू पॅटर्न बनला तरी तेजी चालू होऊ शकते. या झोनच्या वर, या झोनमध्ये किंवा ह्या झोनच्या खाली कुठेही डब्ल्यू पॅटर्न बनला तर तेजी चालू होऊ शकते. तर खालची 3 टार्गेट तुम्हाला लक्षात आली असतील, कारण मागच्या 2-3 दिवसापासून जे व्हिडिओ बनवतोय त्यामध्ये आपण ही 3 टार्गेट अवश्य सांगतोय. आता सोमवारचं विश्लेषण, आपण जर सोमवारी मार्केट पॉझिटिव्ह जाणार असेल तर कशा पद्धतीनं जाऊ शकतं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या ज्या निळ्या रंगामध्ये रेषा 4 दिसतायत, ह्या 4 लेवल फार महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली लेवल कुठली आहे? तर सगळ्यात पहिली लेवल आहे आपल्याला 19 तारखेचा जो लो आहे, बरोबर. हा लो जो आहे हा रिसेंट स्विंग लो आहे. कोणता आहे तो? 22,930 च्या जवळचा आहे. ह्या लेवलला खूपच जास्त महत्व आहे. सोमवारी जर समजा ही लेवल तुटून खाली जात असेल किंमत, तर मग आपल्याला तेजीसाठी आणखीन वाट बघावी लागणार. आणि मग म्हणजे ही आपल्याला फायनल मार्किंग असणार आहे की 23,930 च्या खाली जर टिकलं तर मात्र काय होणार, सेलिंग आणखीन वाढणार, हे आपल्याला लक्षात येईल. खाली जाताना मग 22,885 चं टार्गेट आहे, 22,750 चं टार्गेट आहे. आणि सोमवारी जर किंमत खरोखरच आणखीन खाली जायला लागली तर थोडीशी आठवडा बदलत असल्यामुळे थोडीशी टार्गेट सुद्धा रिवाइज होऊ शकतील सोमवारसाठी. पण जर तसं झालं नाही, आता किंमत आपण बघू शकता की 50 ही निफ्टी 50 ची किंमत जी आहे ती 23,115 च्या आसपास क्लोजिंग झालेलं आहे. त्याच्यासाठी ह्या ज्या 2 लेवल आहेत, म्हणजे आपण काय करू शकतो, 2 म्हणजे सपोर्ट झोन जो आहे ना, तो 2 लेवलमध्ये हे करू शकतो. हा जो खालचा झोन आहे म्हणजे 22,930 ते 23,020, हा जो झोन आहे 90 पॉइंटचा, ह्याला आपण काय म्हणू शकतो, हा सपोर्ट झोन क्रमांक 1 आहे. सपोर्ट झोन क्रमांक हा 1 आहे. हा फार महत्वाचा आहे. ह्याच्या खाली गेलं तर मग आपल्याला काय होणार, आणखीन मंदी होऊ शकते. मग तेजीसाठी बरीच वाट बघावी लागू शकते. पण जर समजा किंमत ह्या झोनमध्ये आली आणि वर जायला लागली तर मग काय होईल, आपल्याला आशा राहील की तेजी होण्याची शक्यता आहे, बरोबर. सपोर्ट झोन क्रमांक 2 कोणता आहे? तर ही 23,020 ची लेवल जी आहे तिथपासून 23,140 ची लेवल जी आहे, हा सपोर्ट झोन क्रमांक 2 आहे, बरोबर. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? जर समजा सोमवारी किंमत 23,140 च्या वर टिकली
तर मग काय होईल, मग डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण होईल. डब्ल्यू पॅटर्न कसा बनू शकतो मी तुम्हाला दाखवतो. इथपर्यंत खूप मोठं सेलिंग झालंय, हा लो बनलाय, ही तेजी झाली आहे आणि समजा इथपर्यंत खाली आलं आणि परत वर जायला लागलं, तर इथे असा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. डब्ल्यू पॅटर्न कधी कंप्लीट होणार, जेव्हा 23,345 ची ही लेवल आहे ही क्रॉस करेल तेव्हा. पण त्याची शक्यता कधी वाटेल, 23,140 च्या वर टिकलं तर. म्हणून हा जो झोन आहे हा सपोर्ट 2 आहे, हा सपोर्ट 2 आहे आणि हा जो झोन आहे हा सपोर्ट 1 आहे. हा लक्षात ठेवायचा आपल्याला. आता इथे थोडंसं सपोर्ट 1 मध्ये असताना आपल्याला थोडंसं सावध राहायला लागेल. सपोर्ट 2 मध्ये असेल आणि सपोर्ट 2 च्या वर टिकायला लागलं तर मात्र काय होईल, आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता वाढेल आणि एक तेजी होऊ शकते. 23,345 च्या वर टिकलं तरच डब्ल्यू पॅटर्न कंप्लीट होणार आहे आणि तरच तेजी होणार आहे, हे लक्षात ठेवा. पण आपल्याला ह्या झोनचं महत्त्व लक्षात यावं म्हणून मी हे मुद्दाम डिटेलमध्ये सांगितले. परत एकदा सांगतो, 22,930 च्या खाली गेलं मग मात्र आणखीन खाली जाऊ शकतं. नवीन टार्गेट जे आपले पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत आणि ज्यांनी YouTube चॅनल मेंबरशिप घेतली आहे, त्यांना लाईव्ह मार्केटमध्ये मी अपडेट देत असतो. तर सोमवारच्या बदललेल्या लेव्हल्स मी तुम्हाला सांगेनच. पण जर वर जात असेल तर आहे ह्याच लेव्हलचा आपल्याला विचार करून सोमवारी विश्लेषण करायचं आहे. वर जात असेल, S1 च्या वर टिकलं खूप चांगलं आहे, S2 च्या वर टिकलं डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता वाढेल आणि मग आपल्याला काय होऊ शकतं, ह्याच्यावर टिकलं तर मग आणखीन तेजी होणार. हे आपल्याला जी मंदी होती ही टेम्पररी आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये थांबली आहे असा त्याचा अर्थ होईल आणि तेजी सुरुवात होऊ शकते. शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला वरच्या बाजूला खूप चांगली टार्गेट्स मग बघायला मिळू शकतात. तर माझ्या मते निफ्टी फिफ्टीचं संपूर्ण विश्लेषण आता तुमच्या लक्षात आलं असेल. या सर्व लेवल तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तुमच्या चार्टवर काढून घेऊ शकता आणि उद्या त्या पद्धतीनं विश्लेषण करताना त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. हे झालं निफ्टी फिफ्टीचं. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल की आपण मागच्या 2-3 दिवसापासून ह्या लेवल सांगतोय. 53,300 ची लेवल आहे, त्यानंतर 52,680 ची लेवल आहे आणि 52,215 ची लेवल आहे. या मंदीच्या शेवटची तीन टार्गेट होती. पहिलं टार्गेट जरी आलं आणि डब्ल्यू पॅटर्न बनला तर तेजी होऊ शकते. पहिलं टार्गेट कधी आलं होतं तुम्ही बघू शकता. 19 तारखेलाच आपल्याला पहिलं टार्गेट आलं होतं. इथे खाली आलं आणि वर चाललं, बरोबर. तर आता काय झालंय बघा, मंदी झाली आहे, खूप मोठी मंदी झाली आहे, एक बाउन्स आलाय, परत किंमत खाली येते आहे आणि हा लो जो आहे हा न तोडता जर सोमवारी गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर आपल्याला इथे काय होऊ शकतं, डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आता ह्या ब्लॅक लेवलचं महत्त्व समजलंय तुम्हाला. जर किंमत खाली जायला लागली, कुठनं खाली जायला लागली, हा जो 19 तारखेला बनलेला लो आहे म्हणजे 53,240 ची लेवल आहे, 53,240 च्या खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला ह्या ब्लॅक लेवल ऍक्टिव्हेट होतील. पुढच्या लेवलच्या दिशेनं जाऊ शकतं, 52,680 च्या दिशेनं जाऊ शकतं, हे आपल्याला लक्षात येईल. पण जर समजा ही लेवल ब्रेक नाही झाली आणि वर जायला लागलं तर मग आपल्याला थोडंसं निळ्या लेवल ज्या दिल्यात त्याच्यावर फोकस करावा लागेल. आता थोडंसं आपण निळ्या लेवलवर फोकस करूया. थोडंसं झूम वाढवतो. आता इथे जर तुम्ही बघितलं तर सेम तसंच आहे. ही जी लेवल आहे 19 तारखेचा लो आहे. त्यानंतर इथे आपण बघितलं तर 53,485 आहे. हा झोन जो आहे हा सपोर्ट 1 आहे. सपोर्ट झोन 1 आहे आणि 53,485 आणि 53,815 हा सपोर्ट झोन 2 आहे. बरोबर. जर सपोर्ट झोन 2 मध्ये किंमत राहिली तर आपल्याला ते खूप चांगलं आहे. डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण होईल. सपोर्ट 2 मध्ये आली तरी हरकत नाही, पण ही लेवल तोडताना म्हणजे सपोर्ट 1 ही जी आहे 53,240 ची लेवल ह्याच्या खाली टिकताना जर खाली टिकलं तर मग आपल्याला तेजीसाठी वाट बघावी लागणार आहे. सपोर्ट झोनच्या वर टिकलं, सपोर्ट झोन मध्ये असेल, डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता वाढेल आणि सपोर्ट झोन 2 च्याही वर निघालं, 53,815 च्या वर निघालं तर मग आपल्याला वाट बघायला लागणार आहे. ह्या दिशेनं जाऊ शकतं 54,382 च्या दिशेनं आणि ह्याच्याही वर टिकलं तर मग डब्ल्यू पॅटर्न आपला पूर्ण होईल आणि डब्ल्यू पॅटर्न पूर्ण झाला तर आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकेल. माझ्या मते दोन्ही दिशांनी जर मार्केट जाणार असेल तर आपल्याला लेवल क्लिअर कट कळलेले आहेत. 19 तारखेचा लो हा आता तुमच्या लक्षात आला असेल. निफ्टी असू दे किंवा बँक निफ्टी असू दे, दोन्हीसाठी 19 तारखेचा लो फार महत्वाचा आहे. तो जोपर्यंत तुटत नाही
तोपर्यंत आपल्याला तेजीची आशा करता येईल. तो जर तुटला तर आणखीन मोठी घसरण होण्याची शक्यता आहे, ज्याची टार्गेट आपण ऑलरेडी दिलेली आहेत. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी आपल्याला शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारं जॉईन बटन क्लिक करून तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. जॉईन बटनला क्लिक केल्यावर आपण जे मेंबरशिपचे 4 प्रकार केलेले आहेत, ते चारही प्रकार तुम्हाला इथे दिसू शकतील. त्या 4 प्रकारामध्ये ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप आहे, ही सध्या घेऊ नका. याचं कारण असं आहे की ह्या 2 सर्व्हिसेस अजून आपण चालू केलेल्या नाहीत. सध्या आपण गोल्ड मेंबरशिपची सर्व्हिस चालू केली आहे, प्लॅटिनम मेंबरशिपची सर्व्हिस चालू केली आहे. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मिनिमम गोल्ड मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप घेतली तर तुमचे पैसे फुकट जाऊ शकतात. हे पैसे आपल्याला YouTubeला भरायचे असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर गोल्ड मेंबरशिप कमीत कमी घ्या, प्लॅटिनम घेतलीत तरी चालेल. ह्या 2 मेंबरशिप पैकी तुम्हाला कुठली तरी एक सिलेक्ट करायची आहे. प्रत्येक मेंबरशिपचे काय फायदे असतील, काय बेनिफिट असतील, ते तुम्हाला जॉइन बटनला क्लिक केल्यावर वाचता येतील. मात्र तुम्ही जर पेड कोर्सचे सदस्य असाल, म्हणजे आतापर्यंत शेअर मार्केट मराठीचा कुठलाही पेड कोर्स तुम्ही केला असेल किंवा तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल, तर तुम्हाला ह्या मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला गोल्ड मेंबरशिपचे सगळे ॲस्ट्रो मार्केट अपडेट जे आहेत, ते तुम्हाला तुमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये दिले जातात. ओके, तर त्यामुळे तुम्हाला वेगळं मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही हा माझा नंबर आहे, ह्या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे, याच्यावर कॉल करू नका. WhatsApp कॉल, साधा कॉल, कुठलाही कॉल करू नका. याच्यावरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त मेसेजद्वारे संपर्क साधा आणि YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असं जर सांगितलं, तर तुम्हाला सर्व माहिती तिथे सुद्धा सांगितली जाईल. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की YouTube चॅनल मेंबरशिपमध्ये काय काय गोष्टी असतात आणि त्या कशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. हे झालं YouTube चॅनल मेंबरशिपसाठी. आता पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि राहिलेलं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. इथे मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. चार्ट आपल्याला आता ओपन होईल आणि चार्ट ओपन झाल्यावर आपल्याला ह्या 3 लेवल जे आहेत, जसं आपण निफ्टी बँक निफ्टीचं विश्लेषण केलं होतं, तर 74,285, त्यानंतर 73,670 आणि 73,210 या 3 लेवल आपल्याला मंदीच्या फायनल 3 लेवल होत्या. त्यापैकी पहिली लेवल 19 तारखेलाच आलेली आहे. त्यामुळे आपल्याला आता थोडंसं इथे सावध राहायला पाहिजे. बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे, खाली जाणार असेल म्हणजे 73,950 च्या खाली टिकणार असेल, तर मग काय होऊ शकतं, मग तेजीची वाट बघावी लागेल आपल्याला आणि मग हे सगळे सपोर्ट झोन वगैरे जे आहेत ते कॅन्सल होऊन जातील आणि ही जी खालची टार्गेट्स आहेत किंवा सोमवारसाठीची नवीन काही टार्गेट्स असतील, ती ॲक्टिव्हेट होतील, जी तुम्हाला आपल्या अपडेट्समध्ये, ॲस्ट्रो मार्केट अपडेटमध्ये दिली जातील. तर जर खाली जाणार असेल, तर तात्पुरती तुम्ही ही 2 टार्गेटचा विचार करू शकता. बाकीची टार्गेट्स मी तुम्हाला सोमवारी लाईव्ह मार्केटमध्ये देऊ शकेन. पण जर वर जात असेल, तर आपल्याला नेहमीप्रमाणे 73,950 ची ही जी लेवल आहे, त्यानंतर 74,235 ची ही लेवल जी आहे, ही सपोर्ट 1 ची लेवल आहे. त्या सपोर्ट 1 चा झोन आहे आणि इथून वर आपण बघू शकतो 74,620 ची जी लेवल आहे, हा सपोर्ट 2 चा झोन आहे. बरोबर, सपोर्ट 1 पर्यंत असताना आपल्याला सावध राहायला लागेल. इथे कुठलाही ट्रेड आपल्यासाठी असणार नाही. सपोर्ट 2 मध्ये असताना आपण विचार करू शकतो की जर सपोर्ट 2 च्या वर टिकलं, म्हणजे 74,620 च्या वर टिकलं, तर आपण विचार करू शकतो की आता डब्ल्यू पॅटर्न बनू शकतोय. इथनं आपल्याला तेजीचा विचार करता येऊ शकतो. 75,286 च्या वर जर टिकायला लागलं, तर मग डब्ल्यू पॅटर्न कंप्लीट होईल आणि अशा वेळेला आणखीन मोठ्या तेजीची आपण अपेक्षा करू शकतो. तर माझ्या मते निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्हीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व लेवल्स वर्कआउट होतील आणि त्यानुसार आपल्याला सोमवारी मार्केटचं विश्लेषण करायचं आहे. तर हे झालं तीनही इंडेक्समध्ये आपण केलेलं सोमवारसाठीचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.